श्री स्वामी समर्थ सर्वांना. वटपौर्णिमा 2026मध्ये कधी आहे, मुहूर्त, तारीख, पूजेचा मुहूर्त हीच संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. अखंड सौभाग्याची प्राप्ती व्हावी यासाठी वटपौर्णिमेचे व्रत हे करतात. या सणाला हिंदू धर्मात हे अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. ज्येष्ठ पौर्णिमेला दरवर्षी वटपौर्णिमा ही साजरी केली जाते. या दिवशी सुवासिनी स्त्रिया ह्या सकाळी लवकर उठून स्नान करतात. देवाची पूजा केल्यानंतर साग्र संगीत जेवण नैवेद्यासाठी बनवले जाते. त्यानंतर नवविवाहित महिला व सुवासिनी ह्या नवीन भरजरी साडी नेसून सजतात. हातामध्ये हिरवा चुडा, गळ्यात मंगळसूत्र, केसात गजरा असा 16 शृंगार करून वडपूजेसाठी सुवासिनी जातात. वडाच्या झाडाची पूजा करून 7 जन्म मला हाच पती मिळावा अशी प्रार्थना करतात. सायंकाळी हे व्रत सोडतात, तर काही जण दुसऱ्या दिवशी उपवास सोडतात. अशा प्रकारे वटसावित्रीचे हे व्रत अखंड सौभाग्यासाठी महत्त्वाचे मानले जाते. यंदा वटपौर्णिमा ही केव्हा आहे, पूजेचा शुभ मुहूर्त काय आहे व पूजा कशी करावी याबाबत आपण सविस्तर माहितीही पाहूयात. वटपौर्णिमा तारीख. ज्येष्ठ पौर्णिमा तिथी प्रारंभ होत आहे रविवार 28 जून 2026 सकाळी 8:35 आणि ज्येष्ठ पौर्णिमा तिथी समाप्त होत आहे सोमवार 29 जून 2026 सकाळी 8:48. उदय तिथीनुसार ज्येष्ठ पौर्णिमा 29 जून रोजी साजरी करण्यात येईल. त्यामुळे वटपौर्णिमेचा सण हा सोमवार 29 जून या दिवशी सर्वत्र असेल. वटपौर्णिमेचा पूजेचा मुहूर्त हा काय आहे, तर हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ पौर्णिमा तिथी ही 29 जून सोमवार रोजी येत आहे. या दिवशी वटपौर्णिमेच्या पूजेचा शुभ मुहूर्त हा सकाळी 8:55 पासून ते सकाळी 10:40 दरम्यान असेल. तर हा आहे वटपौर्णिमा पूजेचा मुहूर्त. ज्येष्ठ पौर्णिमा तिथी 29 जून सोमवार रोजी येत आहे. या दिवशी वटपौर्णिमेच्या पूजेचा शुभ मुहूर्त हा सकाळी 8:55 पासून ते सकाळी 10:40 दरम्यान असेल. तर वटपौर्णिमेची आपण पूजा करतो, तर त्या पूजेसाठी काय साहित्य लागते, तर वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनी स्त्रियांनी वाण घेऊन वडाची पूजा करण्यासाठी जायचे असते. तर पूजेच्या ताटामध्ये काय साहित्य घ्यावे, तर सर्वप्रथम हळद, कुंकू, वडाला बांधण्यासाठी दोरा, सावित्रीच्या पूजेसाठी बांगड्या, मंगळसूत्र, शृंगाराचे सामान, दिवा, 5 फळे, आंब्याला जास्त महत्त्व आहे, पाण्याचा तांब्या, कापसाचे सूत, फुले, विड्याची पाने असे सर्व साहित्य हे घेऊन जावे. लक्षात ठेवा, वटपौर्णिमेचं पूजेचं साहित्य हे हळद, कुंकू, वडाला बांधण्यासाठी दोरा व सावित्रीच्या पूजेसाठी बांगड्या, मंगळसूत्र, शृंगाराचे सामान, दिवा, 5 फळे, आंब्याला अधिक जास्त महत्त्व आहे. त्यानंतर पाण्याचा तांब्या, कापसाचे सूत, फुले, विड्याची पाने असे सर्व साहित्य घेऊन वटपौर्णिमेसाठी वडाची पूजा करण्यासाठी जावे. वटपौर्णिमा पूजाविधी हा अगदी साध्या सोप्या पद्धतीने केला जातो. वडाच्या झाडाची पूजा ही केली जाते. सर्वप्रथम हळदी कुंकू अर्पण करायचे, मग कापसाचे सूत आणि सौभाग्याचे लेणे म्हणजे बांगड्या, मंगळसूत्र सावित्री देवीला अर्पण करावे. विड्याची पाने ठेवावीत, फळे एका बाजूला ठेवावीत, मग फुले आणि अक्षता वाहावीत. ताटात निरंजन घेऊन औक्षण करून ओवाळावे. पतीच्या आरोग्य व दीर्घायुष्य तसेच सुखी संसारासाठी प्रार्थना करावी आणि त्यांना वडाच्या झाडाला प्रदक्षिणा ही घालायची आहे. सर्वात शेवटी धागा बांधून त्या धाग्याने वडाला 7 प्रदक्षिणा माराव्यात व 7 जन्माची गाठी आपल्या पतीशी कायम बांधली जावी असे मागणे हे मागायचे आहे. वटपौर्णिमा हा सण हा सुवासिनी महिला साजरा करतात. आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी या दिवशी सुवासिनी निर्जल व्रत करतात. वडाच्या झाडाची पूजा करून वडाला धागा बांधत 7 जन्म हाच पती मिळावा अशी प्रार्थना करतात. नवविवाहित महिलांसाठी हा सण हा विशेष असतो. या दिवशी साजशृंगार करून सुवासिनी वडाची झाडाची पूजाही केली जाते. आपल्याला अखंड सौभाग्याची प्राप्ती व्हावी
यासाठी वटपौर्णिमेचे व्रत केले जाते. या सणाला हिंदू धर्मात खूप जास्त महत्त्व आहे. ज्येष्ठ पौर्णिमेला दरवर्षी वटपौर्णिमा साजरी करतात. या दिवशी सुवासिनी स्त्रिया सकाळी लवकर उठून स्नान करतात. देवाची पूजा केल्यानंतर सागर संगीत जेवण नैवेद्यासाठी बनवले जाते. त्यानंतर नवविवाहित महिला व सुवासिनी ह्या नवीन भरजरीची साडी नेसून सजतात. हातात हिरवा चुडा, गळ्यात मंगळसूत्र, केसात गजरा असा 16 शृंगार करून वडाची पूजा करण्यासाठी जातात. वडाच्या झाडाची पूजा करून 7 जन्म हाच पती मला मिळावा अशी प्रार्थना देखील करतात आणि सायंकाळी हे व्रत सोडतात. तर काही जणी ह्या दुसऱ्या दिवशी उपवास सोडतात. अशा प्रकारे वटसावित्रीचे हे व्रत अखंड सौभाग्यासाठी महत्त्वाचे मानले जाते.